हॅलो एव्हरीवन, ऑन युअर डिमार्ट आपण फार्माकोलॉजी वरती लेक्चर प्रिपरेशन स्टार्ट केली आहे आणि ऑलरेडी आपण युनिट 1 हे कंप्लीट केलं आहे. युनिट 1 वरती आपण 2 लेक्चर प्रिपेअर केले आहे, ज्यामध्ये डिटेल ईच अँड एव्हरीथिंग आपण अंडरस्टँड केलं आहे. ईच अँड एव्हरी गोष्टी आपण अगदी डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे अँड ऑफकोर्स त्यावरती नोट सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण नेमका काय डिस्कस करणार आहोत, तर वी विल डिस्कस अबाउट द जनरल फार्माकोलॉजी, जो आपला युनिट नंबर 2 आहे. आज आपण युनिट नंबर 2 हा स्टार्ट करणार आहोत. तर जर स्टुडंट्स तुम्ही सिलेबस बघितला, सिलेबस मधला युनिट नंबर 2 हा पोर्शन भरपूर मोठा आहे, भरपूर वास्ट आहे आणि त्यातला त्यात जो फर्स्ट पोर्शन आहे मीन्स ए पार्ट आहे, त्यामध्ये भरपूर गोष्टी आहे लाईक फार्माकोलॉजी रिलेटेड फॅक्टर, मेकॅनिझम, प्रिन्सिपल्स, अगेन व्हेरियस रिसेप्टर, त्यांचे इफेक्ट, ड्रग रिस्पॉन्स कर्व, ह्या अशा आणि भरपूर अशा गोष्टी आहे. तर हा एवढा मोठा वाटणारा आपला सिलेबस, याला आपण अगदी इझिली अंडरस्टँडेबल आणि आपल्या मातृभाषेमध्ये बघणार आहोत. सो डोंट यू वरी गाईज, तुम्हाला जर फार्माकोलॉजी जर अवघड जात असणार तर या चॅनलमध्ये तुमचा हा जो अवघड वाटणारा सब्जेक्ट आहे याला आपण अगदी इझी पकडणार आहोत, कारण अगदी सिंपल, अंडरस्टँडेबल आणि विशेष म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये आपण हा सब्जेक्ट बघणार आहोत. सो येस गाईज, ऑन युअर डिमांड हा फार्माकोलॉजीचा जो काही लेक्चर घेण्याचा सिरीज आहे ते आपण स्टार्ट केले आहे आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, जो ए पोर्शन आहे मीन्स हाफ युनिट नंबर 2 बघणार आहोत. देन बी सी डी हा जो पोर्शन आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत, कारण पॉइंट ए जो भरपूर मोठा आहे आणि त्यावरती अंडरस्टँडेबल थिंक हे असणं गरजेचं आहे. का तर हे जे पॉइंट्स मी तुम्हाला आता सांगणार आहे ते खूप बेसिक आहे. ते आपल्याला फ्युचरमध्ये जे काही युनिट्स येणार आहे, युनिट नंबर 3, 4, 5 याला अंडरस्टँड करण्यासाठी हा जो बेसिक टर्म आहे ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अँड फक्त सेमिस्टरसाठीच हा पॉइंट इम्पॉर्टंट नाही आहे. तर यस, इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर जीपॅट एक्झामिनेशन, एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, गव्हर्नमेंट एक्झामिनेशन, त्यामध्ये सुद्धा हे मुद्दे इम्पॉर्टंट असतात. आणि जर तुम्ही बी फार्मसी करंट सेमिस्टरमध्ये जर ह्या टॉपिकला अगदी इफेक्टिव्हली जर प्रिपेअर करत असणार तर नेक्स्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी तुम्हाला वेगळं असं काही प्रिपेअर करायची गरज पडणार नाही. येस गाईज, आपल्या चॅनलचा हाच एक बेस्ट थिंग आहे की करंट सेमिस्टर सोबत जर तुम्ही करंट सेमिस्टरचं जे एक ईच अँड एव्हरी लेक्चर हे इंटरेस्टिंग घेऊन आणि फोकस देऊन जर बघत असणार तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी वेगळी तयारी करण्याची गरज नाही आहे. जीपॅट एक्झामिनेशनसाठी वेगळी तयारी करण्याची गरज नाही आहे. यामध्येच तुमचं सगळं काही कव्हर होत आहे. ठीक आहे. सो येस गाईज, फर्स्ट ऑफ ऑल मी पल्लवी असिस्टंट प्रोफेसर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी चॅनल, आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या येस ऑफकोर्स मराठी भाषेमध्ये बघतोय. तर चला तर फर्स्ट ऑफ ऑल एक क्विक रिव्हिजन घेऊया की आजच्या या सेशनमध्ये आपण नेमकं डिस्कशन काय करणार आहोत. सो येस ऑफकोर्स युनिट नंबर 1 मधला जो हाफ पोर्शन आहे दॅट इज पॉईंट नंबर 1, जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. प्रिन्सिपल बघणार आहोत, मेकॅनिझम बघणार आहोत, ईच अँड एव्हरी गोष्ट आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. रिसेप्टर्स काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टर्म अगोनिस्ट, अँटागोनिस्ट, व्हेरियस थिअरीज आहे, लॉक अँड की थिअरी, रिसेप्टरचे टाइप्स आहे, ईच अँड एव्हरी टाइप्स हे तुम्हाला अगदी अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये आपण बघणार आहोत. देन वी विल डिस्कस अबाउट द थेरपेटिक इंडेक्स, डोज, इफिकेसी, यासारख्या टर्मबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. अँड आफ्टर ॲट द एंड वी विल डिस्कस अबाउट द फॅक्टर. ठीक आहे. सो येस गाईज, हा जो सेशन आहे भरपूर आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या सेशनमध्ये आपण जे काही जनरल फार्माकोलॉजी आहे, जनरल स्पेशली फार्माकोडायनॅमिक्स आहे याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. सो येस गाईज, युनिट नंबर 1 मध्ये आपण एक जनरल ओव्हरव्ह्यू घेतला आहे की फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय आणि फार्माकोकायनेटिक म्हणजे काय. डी स्टँड फॉर व्हॉट दिस द ड्रग डज विथ अवर बॉडी. ठीक आहे. डी म्हणजे काय, तर आपला हा जो ड्रग बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर तो नेमका कशा प्रकारे इफेक्ट शो करतो, तो आपल्या बॉडीवरती कशा प्रकारे रिस्पॉन्स शो करतो, हे झालं फार्माकोडायनॅमिक. आणि फार्माकोकायनेटिक म्हणजे काय, तर रिव्हर्स थिंग, म्हणजेच आपली बॉडी त्या पर्टिक्युलर ड्रग सोबत कशा प्रकारे रिएक्शन शो करते, लाईक ADME, ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन, हे कशा प्रकारे करतं, म्हणजेच झालं आपला फार्माकोकायनेट. या सेशनमध्ये म्हटल्यापेक्षा युनिट नंबर 2 मध्ये आपण कुठल्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत, तर कम्प्लिटली युनिट नंबर 2 हा फार्माकोडायनॅमिक वरती डिपेंड आहे. म्हणजेच काय, तर हा जो पर्टिक्युलर ड्रग आपल्या
बॉडीमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे रिस्पॉन्स शो करतो यावरती हा कम्प्लिटली युनिट आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही एखादी पॅरासिटामॉल घेतली, ही पॅरासिटामॉल तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा एंटर्ड करते तेव्हा तुमची बॉडी कशा प्रकारे त्या ड्रगला रिस्पॉन्स शो करते हे कम्प्लिटली या युनिट नंबर 2 मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, सो येस, इच अँड एव्हरीथिंग आपण डिटेलमध्ये बघूया. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर डेफिनेशन बघितली की फार्माकोडायनॅमिक काय आहे, तर इट इज अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ व्हॉट द ड्रग डज विथ अवर बॉडी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर ड्रग आहे, हा पर्टिक्युलर ड्रग आपल्या बॉडीमध्ये जेव्हा एंटर झाल्यानंतर तो कशा प्रकारे रिस्पॉन्स शो करतो. ठीक आहे, वेरियस ऑर्गन आहे, वेरियस ऑर्गनमध्ये तो एंटर झाल्यानंतर कुठे कशा प्रकारे तो इफेक्ट शो करतो, कशा प्रकारे ॲब्सॉर्ब होतो, कशा प्रकारे कुठे काय ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतो, डिक्रीज करतो, याचा सगळ्याचा स्टडी करणं म्हणजेच काय, तर नथिंग बट अवर फार्माकोडायनॅमिक. ही झाली एक बेसिक डेफिनेशन. नाउ गाईज, प्रिन्सिपल काय आहे? कुठलाही ड्रग जेव्हा बॉडीमध्ये एंटर्ड करतो तेव्हा तो नेमका कोणत्या प्रिन्सिपलवरती अफेक्ट करतो हे आपल्याला बघायचं आहे. तर सी गाईज, जेव्हा आपला एखादा कुठलाही ड्रग एंटर्ड करते तर सी ड्रग डू नॉट क्रिएट एनी न्यू फंक्शन. आता जेव्हा बॉडीमध्ये एखादा ड्रग एंटर्ड करतो तर हा कुठल्याही प्रकारचा नवीन असा काही इफेक्ट शो करत नाही. हा काय करतो तर दे ओनली मॉडिफाय द एक्झिस्टिंग फिजिओलॉजिकल प्रोसेस. म्हणजेच काय आता फिजिओलॉजिकल प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये चालत असतात. ठीक आहे, कुठेतरी काहीतरी इन्क्रीज होतो, कुठेतरी काहीतरी डिक्रीज होतं. तर आपले ड्रग काय करतात, त्याचा जे काही नेचर आहे, ज्या प्रकारे तो बनला आहे, ठीक आहे, तो कुठेतरी काहीतरी इन्क्रीज करणार, एखाद्या रिसेप्टरला स्टिम्युलेट करणार, एखादी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करणार, किंवा एखाद्या रिसेप्टरला तो ब्लॉक करणार, एखादा फंक्शन तो ब्लॉक करणार. तर मग एकंदरीत काय होत आहे, तर एकंदरीत हा जो काही पर्टिक्युलर ड्रग आहे नवीन काहीतरी करत नाही. जे बॉडीमध्ये एक्झिस्टिंग बायोलॉजिकल प्रोसेस चालू आहे, फिजिओलॉजिकल मोमेंट आहे, त्याच्याचवरती तो एक तर इन्क्रीज रिॲक्शन शो करणार किंवा डिक्रीज करणार. ठीक आहे, सेकंड प्रिन्सिपल काय, तर क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन अ डोस अँड इफेक्ट. ठीक आहे, आता सी ड्रग आणि इफेक्ट यावरती एक बेसिक रिलेशनशिप आहे. जसा आपण डोस इन्क्रीज करणार आहे तसा त्याचा इफेक्ट हा इन्क्रीज होणार आहे. बट ॲट अ पर्टिक्युलर लेवल, ठीक आहे, पर्टिक्युलर लेवलपर्यंत डोस इन्क्रीज केला, इफेक्ट इन्क्रीज होतं. फॉर एक्झाम्पल, आता पॅरासिटामॉलचे एक्झाम्पल घेऊया. मला बॉडी टेम्परेचर आहे आणि मी पॅरासिटामॉल घेत आहे. आता पॅरासिटामॉल घेताना आधी जर डोस मी फक्त 50 mg घेतला तर काय होणार की लाईटली बॉडी टेम्परेचर कमी होणार. 100 mg केला, थोडंफार टेम्परेचर आणखीन कमी होणार. देन 150 केला, आणखीन टेम्परेचर थोडं कमी होणार. असं 200 केला, आणखीन बॉडी टेम्परेचर कमी होणार. म्हणजेच काय होतं की जसा डोज इन्क्रीज होत आहे तसा तो इफेक्ट शो करत आहे, टेम्परेचर कमी होत आहे. मी सडनली माझा जो काही डोज आहे तो 500 mg केला तर काय होणार की माझं बॉडी टेम्परेचर नॉर्मलाइज होणार आफ्टर सर्टन टाइम ऑफ पिरियड. बट पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन पर्यंतच जर माझा डोज मी इन्क्रीज केला, सडनली त्याला 1000 mg केला, तर जे काही नेसेसरी नाही आहे नॉर्मल थिंगला. जर मला एक साधा ताप आलेला आहे तर त्यासाठी तो डोज नेसेसरी नाही आहे, तर मग तिथे काय होणार, इट क्रिएटेड टॉक्झिसिटी. ठीक आहे, सो हा जो काही रिलेशनशिप आहे हा क्वांटिटेटिव्हली आहे. हा सेकंड आपला प्रिन्सिपल. सी ईच अँड एव्हरीथिंग आपण अगदी डिटेलमध्ये बघूया. सो इन केस ऑफ काय होतं की मुलांना फार्माकोलॉजी का एवढं अवघड वाटतं, तर त्या छोट्या गोष्टीला अवॉइड करतात. का तर लाईक बेसिक कन्सेप्ट काय आहे, प्रिन्सिपल काय आहे, याला अवॉइड केलं आणि एकदम त्यावरती जर नोट लिहितो म्हटलं तर ते पॉसिबल होत नाही. तिथं गोंधळतात आणि यस ऑफकोर्स पहिला युनिट, दुसरा युनिट यावरती अख्खा आपलं सेमिस्टरचा जो सिलेबस आहे तो डिपेंड असतं. आणि म्हणून हे बेसिक थिंग जे आहे ते आपल्याला ईच अँड एव्हरी पॉईंट डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. अँड वन मोर थिंग, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड होणार आहे का, तर येस ऑफकोर्स नोट्स प्रोव्हाइड होणार आहे. नोट्स कुठले असणार आहे, तर ही जी पीपीटी माझ्या बॅकग्राऊंडला दिसत आहे हीच पीपीटी ॲज अ नोट्स म्हणून तुम्ही यूज करू शकता. यामध्ये सगळे पॉईंट तुमचे एक्झाम रिलेटेड आहे. तुमच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही हे पॉईंट मेन्शन करू शकता. ठीक आहे, सो नो डाऊट ह्या नोट्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे. नोट्स कुठे भेटणार आहे, तर येस ऑफकोर्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे ती लिंक ओपन करायची आहे आणि नोट्स तुमचे आहे. ठीक आहे, सो येस गाईज, ही झाली सेकंड प्रॉपर्टी, सेकंड प्रिन्सिपल. नाव सिलेक्टिव्हिटी, की पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. दिस वन इज अ सिलेक्टिव्हिटी. रिव्हर्सिबिलिटी, आता टेम्परेचर कमी केले आहे पॅरासिटामॉलला,
बट हा रिसेप्टर आहे, हा पॅरासिटामॉल आहे आणि बाउंड झाला, टेम्परेचर डिक्रीज झाला आहे. बट आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम जेव्हा माझं बॉडी टेम्परेचर नॉर्मलाइज झालं तेव्हा हा रिव्हर्सिबली डिटॅच होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण बॉडी टेम्परेचर मेंटेन झालंय. त्यापेक्षा जर बॉडी टेम्परेचर ड्रॉप झालं तर ते लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतं. ठीक आहे. सो मग तिथे रिव्हर्सिबिलिटी असणं गरजेचं आहे. अफिनिटी अँड इफिकेसी. अफिनिटी म्हणजे काय, तर एखाद्या ड्रगची ॲबिलिटी टू बाइंड अ रिसेप्टर. हा रिसेप्टर आहे, हा ड्रग आहे, तर याची ही जी काही ॲबिलिटी आहे टू बाइंड दॅट रिसेप्टर इज कॉल्ड एज अफिनिटी. इफिकेसी म्हणजेच काय, तर ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ रिस्पॉन्स आफ्टर द बाइंडिंग. हा रिसेप्टर आहे, हा ड्रग आहे, बाइंड झाला त्याच्यानंतर जो काही रिस्पॉन्स शो होतो त्याला आपण इफिकेसी म्हणतो. ठीक आहे. सो हे बेसिक टर्म आहे, बेसिक प्रिन्सिपल आहे ड्रगच्या ॲक्शनचे. नाव मुव्हिंग टू बॅक टू अवर मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. ठीक आहे. आता फार्माकोडायनॅमिक आपल्याला माहिती आहे काय आहे, तर हा पर्टिक्युलर ड्रग आहे बॉडीवरती, ह्युमन बॉडीवरती वेगवेगळ्या ऑर्गनवरती हा वेगवेगळा इफेक्ट शो करतो. तर हा टार्गेट कुठले कुठले आहे, तर डिपेंडिंग ऑन दॅट टार्गेट. म्हणजे हा पर्टिक्युलर ड्रग आहे तर यावरती वेगवेगळे रिसेप्टार्स प्रेझेंट आहे, वेगवेगळे टार्गेट त्याचे आहे. त्या टार्गेटवरती आपला ड्रग जाऊन ॲक्ट होता. तर याला थोडं समजून घेऊया. आता ड्रग मेकॅनिझम म्हणजे काय, तर आपला हा जो ड्रग कशा प्रकारे जाऊन इफेक्ट शो करतो हे अंडरस्टँड करणं म्हणजे मेकॅनिझम. आता याचे वेरियस असे टाईप्स आहे, वन बाय वन आपण डिस्कस करूया. फर्स्ट काय आहे, तर ॲक्शन थ्रू द रिसेप्टर. म्हणजेच काय, हा फॉर एक्झाम्पल हा रिसेप्टर आहे आणि हा ड्रग मॉलिक्यूल आहे. जेव्हा हा ड्रग मॉलिक्यूल रिसेप्टरला जाऊन बॉन्ड होतो तेव्हा एक ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आणि हे जेव्हा कॉम्प्लेक्स फॉर्म होतं देन देअर इज अ प्रोडक्शन ऑफ अ रिस्पॉन्स. ठीक आहे. म्हणजेच डायरेक्टली काय होतं की ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतं, त्याला माहिती आहे की हाच माझा रिसेप्टर आहे आणि इथेच मला बाउंड व्हायचं आहे आणि कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर एक रिस्पॉन्स शो करतो. ही झाली एक नॉर्मल मेकॅनिझम, फर्स्ट मेकॅनिझम ज्यावरून आपला जो ड्रग आहे तो इफेक्ट शो करतो. नाव सेकंड मेकॅनिझम ॲक्शन थ्रू एन्झाईम इनिबिशन. आता प्रत्येक वेळेस रिसेप्टारलाच बाउंड होणार का, हे नाही. प्रत्येक वेळेस रिसेप्टार रिलेटेड डिसीज असणार आहे का, तर नाही. काही एन्झाईम रिलेटेड डिसऑर्डर सुद्धा असतात. मग अशा वेळेस काय होतात, तर फॉर एक्झाम्पल हे एक एन्झाईम आहे, ठीक आहे, आणि याला हा सबस्ट्रेट जाऊन बाउंड होत आहे. सबस्ट्रेटचा अशा प्रकारे शेप आहे आणि एन्झाईमचा अशा प्रकारे शेप आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस काय होतं की हा सबस्ट्रेट एखादी कंडिशन म्हणजे जिथे एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर इन्क्रीज झालं आहे आणि आपल्याला ते डिक्रीज करायचं आहे, आपल्याला तेवढं एन्झाईम बॉडीमध्ये नको आहे. मग अशा वेळेस काय करणार, तर आपण एक्सटर्नली इनिबिटर प्रोव्हाइड करणार. हे इनिबिटर काय करतं, तर जस्ट अ मिनिट, हे इनिबिटर, लेट मी हाईड मायसेल्फ सो दॅट तुम्हाला बॅकग्राऊंडची इमेज क्लिअर दिसणार. हे इनिबिटर काय करतात, तर हे इनिबिटर एन्झाईमला जाऊन बाउंड होतो आणि बाउंड झाल्यामुळं हा जो काही सबस्ट्रेट इथे जाऊन बाउंड होत होता, ॲक्टिव्हिटी शो करत होता, तो त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे तो चेंज होतो. तर मग काय होतं, तर यामुळं काय होतं, तर यामुळं जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स क्रिएट होत नाही. देअर इज अ इनिबिटर बाइंडर टू दॅट अलॉस्ट्रिक साईड. ठीक आहे. सो कुठल्याही प्रकारची रिॲक्शन्स ही फाइंड होत नाही. अशा प्रकारे एन्झाईम इनिबिशन होतं. आता ही कंडिशन आपण केव्हा करणार, तर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं आहे जास्त प्रमाणात, त्यावेळेस आपण या प्रकारे एन्झाईम इनिबिटर देतो. ठीक आहे. म्हणजेच काय, तर ड्रग मे इनिबिट द एन्झाईम टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑर ब्रेकडाऊन ऑफ सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल आता कुठले निओस्टिग्मिन्स आहे, हे निओस्टिग्मिन्स कशा प्रकारे वर्क करतात, तर ते इनिबिट द ॲसिटिल कोलिन इस्टरेज. ठीक आहे. मग ॲसिटिल कोलिन इस्टरेज इनिबिट केलं तर काय, ऑटोमॅटिकली ACHचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. हे तुम्हाला मेकॅनिझम बेसिक वेनी अंडरस्टँड होण्याला थोडं टफ जाणार, बट ॲक्च्युली जेव्हा तुम्ही फर्दर ड्रगचा स्टडी करणार, फर्दर मेकॅनिझम बघणार, तेव्हा तुम्हाला हे जास्त समजणार. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आहे ॲस्प्रिन विच इनिबिट द कॉक्स ला इनिबिट केलं तर प्रोस्टाग्लॅन्डिनचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीज होतं. आता हे एवढं डीपर जायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की एन्झाईम थ्रू जर ॲक्टिवेट केले ॲक्शन असलं तर काय, तर एन्झाईमला इनिबिट करतं. आता एन्झाईम इनिबिशन कशा प्रकारे असू शकतं, आता फॉर एक्झाम्पल दिस वन इज अ एन्झाईम
आणि हा सबस्ट्रेट आहे जाऊन बाउंड होतं. मग अशा वेळेस एन्झाईम इनिबिटर कशा प्रकारे वर्क करतं, तर हा काय करतो, इथे जाऊन बाउंड होतो सबस्ट्रेटच्या जागे. ठीक आहे, म्हणजेच सबस्ट्रेटला बाउंड होण्यासाठी जागा नाही. हा झाला कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर, म्हणजे तो कॉम्पीट करतो, त्याची जागा घेतो आणि देन कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन किंवा फार्माकोलॉजिकल ॲक्शन होणार नाही. हा झाला कॉम्पिटेटिव्ह. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर म्हणजेच काय, तर हा रिसेप्टरवरती जाऊन कुठल्याही प्रकारचा बाउंडिंग शो करत नाही. तिथे सबस्ट्रेट बाउंड होत होता, हा काय करणार, एन्झाईमच्या दुसऱ्या साईडवरती बाउंड होतो. ठीक आहे, इथं दिसतंय दुसऱ्या साईडवरती तो बाउंड झाला. आणि ह्या बाउंडिंगमुळे काय होतं की जिथे आपला मेन सबस्ट्रेट जाऊन बाउंड होत होता त्याचं जे काही लोकेशन आहे किंवा त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर चेंज होतं. ठीक आहे, आणि ऑब्वियस वी ऑल ऑफ यू नो की हे जे काही रिसेप्टर ड्रग बॉन्डिंग किंवा कुठलाही सबस्ट्रेट एन्झाईम बॉन्डिंग ते एक लॉक अँड की प्रमाणे आहे. प्रत्येक लॉकसाठी एक पर्टिक्युलर की आहे. तर मग इथे आपण काय करणार की लॉकचा शेपच चेंज करणार. सो मग कितीही आपण की टाकली, लॉकच चेंज आहे तर ते ओपन होणार आहे की नाही, मग फार्माकोलॉजिकल ऍक्शन असणार आहे की तर नाही. अगदी इझी आहे. नाव थर्ड वन मेकॅनिझम आहे ऍक्शन ऑन अ आयन चॅनल. आता आयन चॅनल थ्रू काही ड्रग ॲक्ट करतात, काही अशा फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे बॉडीमध्ये जे आयन चॅनल थ्रू कॅरीड आउट होते. थोडं समजूया आधी. आता फॉर एक्झाम्पल हा आयन चॅनल आहे. हा आयन चॅनल काय करतो, हा वेन इट इज अ क्लोज, आता म्हणजे हा रेस्टिंग पोझिशनला आहे. हे बघा इथे एक डोर आहे फॉर एक्झाम्पल, हा डोर यांनी क्लोज केला आहे. हा म्हणजे रेस्टिंग पोझिशनमध्ये आहे. कुठला तर आयन चॅनल, म्हणजे आता कुठल्याही प्रकारचं आयन्स मोमेंट होत नाही. जेव्हा हा ॲक्टिवेट होतो म्हणजे हा डोअर ओपन करतो, लाईक आपल्या घरचा दरवाजा असतो, दरवाजा जसा ओपन केला तशाच प्रकारे आपण एंट्री करू शकतो घरामध्ये. सेम ही जी ही बायोलॉजिकल मेमरी आहे आणि ती हा एक आपण डोअर कन्सिडर करूया. हा डोअर जेव्हा ओपन होता, स्पेशली जो आयनचा आयनसाठी बनलेला आहे, तेव्हा काय होतं की हे आयनचं मूवमेंट होतं. ठीक आहे, अगेन यांनी डोअर क्लोज केला तर अगेन काय होणार, हा इनॲक्टिवेशन होणार आणि अगेन काय होणार, डोअर हा क्लोज होणार. रेस्टिंग करताय म्हणजे काय, तर लिटल बिट हा ओपन होऊ शकतो, बट क्लोज झाला, इनॲक्टिवेट झाला तर त्याने कम्प्लिटली बंद केला आहे, लाईक दॅट. मग आता काही वेळेस काय होतं, तर ड्रग कॅन ब्लॉक ऑर ओपन आयन चॅनल अफेक्टिंग इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ टिश्यू. आता अशा वेळेस काय होतं की ज्या प्रकारे नीड आहे आपल्याला, की आपल्याला आता हे चॅनल कम्प्लिटली ब्लॉक करायचं आहे, तर मग आपल्या हा ड्रग काय करणार की याला कम्प्लिटली इनॲक्टिवेट करणार, याला बाउंड होऊन. ठीक आहे, जर अशी केस असणार की आपल्याला समटाईम्स आयन चॅनल ओपन करायचे असणार तर याला काय करणार, तो ओपन होण्याचे सिग्नल पास करणार. सो अशा प्रकारे डिपेंडिंग ऑन द रिसेप्टर की कुठल्या साईडवरती आपल्या ड्रगला जाऊन बाउंड होणार, ते डिफरंट मेकॅनिझम शो करतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला क्लिअर असणार. याचे एक्झाम्पल कुठले आहे, तर लोकल ॲनेस्थेटिक काय करतात, ते ब्लॉक द सोडियम चॅनल काय करतात, तर नर्व इम्पल्सेस कंडक्ट करतात. मग आता नर्व इम्पल्सेस कंडक्ट करतात, आपल्याला काय म्हणजे अॅनेस्थेटिक आपण कशासाठी करतोय की आपल्याला नर्व इम्पल्सेस नको आहे, आपल्याला सेन्सेशन नको, पेन सेन्सेशन नको एखादी सर्जरी करताना, तर मग आपण काय करणार, लोकल अॅनेस्थेटिक करणार. हे काय करणार, हे सोडियम चॅनलला ब्लॉक करणार, म्हणजे याला ब्लॉक केलं, नर्व इम्पल्सेस कंडक्ट होणार नाही. ठीक आहे, सेम केस ना कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, ते काय करतात, कॅल्शियमची एंट्री जी आहे ती ब्लॉक करतात. ठीक आहे, आणि विच डिक्रीज द हार्ट कॉन्ट्रॅक्शन. हे काही बेसिक एक्झाम्पल आहे. आपल्याला फक्त गरजेचं काय इथे एवढंच की फक्त काही आयन चॅनलवरती ॲक्ट होणारे ड्रग आहे आणि ते एकतर ॲक्टिवेट करणार किंवा डिक्रीज करणार. नाव फोर्थ वन आहे अँड लास्ट मेकॅनिझम आहे तर ॲक्शन आणि ट्रान्सपोर्ट ऑर अ कॅरियर प्रोटीन. आता थोडं समजूया. आता हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे ज्याला आपण फॉस्फोलिपिड बायलेअरनी मेडअप झालेली म्हणतो. ठीक आहे, याच्यावरती काही कॅरियर प्रोटीन असतात. हे हा पोर्शन दिसतोय तुम्हाला, हा काय आहे, तर हा कॅरियर प्रोटीन आहे. हा काय करणार, यावरती एखादा ड्रग आला, हा फॉर एक्झाम्पल दिस वन इज अवर एजंट, हा आला तर हा काय करणार, याला हाफ पोर्शन हा ओपन करणार. म्हणजे याला आपण असं कन्सिडर करूया की दोन टाईपचे डोअर आहे. ठीक आहे, दिस वन इज डोअर 1 आणि डोअर 2, चॅनेल 2 आहे. एखाद्या घराला बघा एक सेफ्टी डोअर असतं आणि सेकंड वन इज अ नॉर्मल जे वूडचं मेडअप असतं ते डोअर असतं. सो मग अशा वेळेस हा काय करणार, आधी हा सेफ्टी डोअर ओपन करणार. ठीक आहे, याला एंटर करणार, देन याला क्लोज करून, ह्या डोअरला क्लोज करून सेकंड डोअर ओपन करणार. जस्ट लेट मी हाईड माय सेल्फ सो दॅट ही इमेज तुम्हाला क्लिअर दिसणार. ठीक आहे, इथे काय होतंय बघा, फर्स्ट डोअर यांनी ओपन केला आहे. ठीक आहे, हा जो रेड मॉलिक्युल म्हणजे ड्रग मॉलिक्युल इथे दिसतोय हा एंटर झाला याच्यामध्ये. अगेन हा काय करणार, हा डोअर क्लोज करणार,
सेकंड डोर ओपन करणार आणि याच्यामुळं काय होतं, जे काही ट्रान्सपोर्ट होत आहे आउटसाईड टू इनसाईड हा आपला मॉलिक्युल एंटर झाला आहे. हे झाले आपले कॅरियर प्रोटीन आणि याला एनर्जी लागतं. हे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, याला ATPची गरज असते. ठीक आहे. सो सम ड्रग्स ॲक्ट बाय ब्लॉकिंग द मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. काही ड्रग काय करतात, याला ब्लॉक करायचं काम करतात मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. सो यस, त्याला कुठे जायचं आहे, त्या पर्टिक्युलर ड्रगला कुठे रिस्पॉन्स करायचा आहे, त्यानुसार तो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शो करतो. अँड दिस वन इज अ मेकॅनिझम. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्लिअर असणार. एक्झाम्पल कुठले आहे तर SSIR इनिबिट द सिरोटोनिन अपटेक ट्रान्सफर आणि डिगॉक्झिन इनिबिट द पोटॅशियम ATPase फॉर्म. ठीक आहे. हे 2 एक्झाम्पल आहे. आता एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारलं प्रिन्सिपल काय आहे आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, तर तुम्हाला प्रिन्सिपल लिहायचे आहे. जसे मी तुम्हाला एनलिस्ट केले आहे त्याप्रमाणे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन 4 मेकॅनिझम लिहायचे आहे. इच अँड एव्हरी तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आणि जर तुम्हाला एक्झाम्पल आठवण राहत असणार तर लिहा, नाही राहत असणार तर ट्राय करा ॲटलिस्ट एक्झाम्पल लिहायचं. आणि जर नाही तर तुम्ही अशा प्रकारे डायग्राम मेन्शन करू शकता. यामुळे काय होतं की तुमचं जे काही आन्सर आहे ते अगदी इफेक्टिव्ह होतं आणि अगदी तुम्हाला हाय मार्क्स घेण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. सो ट्राय करा, अशा प्रकारे तुमचं जे काही आन्सर आहे तुम्ही अटेंड करू शकता. नाव मुव्हिंग टू द रिसेप्टार्स. आता हे रिसेप्टारचे क्लासिफिकेशन आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिले आहे की बघायचे म्हणून. आता रिसेप्टारचे क्लासिफिकेशन बघण्याआधी आपल्याला रिसेप्टार काय आहे हे कळणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघूया की रिसेप्टार नेमकं काय आहे. तर रिसेप्टर इज नथिंग बट इट इज अ स्पेसिफिक मॅक्रो मॉलिक्युल. ठीक आहे. मोस्टली हे प्रोटीन्स असतात जे कुठे प्रेझेंट असतात, तर ते प्रेझेंट असतात सेल मेम्ब्रेन किंवा इनसाइड द सेल. एक तर ते सेलच्या मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असणार किंवा सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. ड्रग्स बाइंड्स टू द रिसेप्टर अँड इनिशिएट ऑर ब्लॉक अ बायोलॉजिकल रिस्पॉन्स. ड्रग काय करणार की त्या पर्टिक्युलर रिसेप्टरला बाउंड होणार. हा रिसेप्टर आहे, हा कुठे असणार आहे, हा एक तर सेल मेम्ब्रेनमध्ये असणार आहे किंवा बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असणार आहे. हा फॉर एक्झाम्पल ड्रग आहे. ड्रग ह्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. हा एक तर काय करणार, ह्या रिसेप्टरला हा एक ब्लॉक करणार किंवा बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीला इन्क्रीज करणार. हा याचा फंक्शन आहे, बेसिक मिनिंग आहे. आता ड्रग रिसेप्टर चे जे काही रिस्पॉन्स आहे ते 2 प्रकारचे असतात. एक असतो अगोनिस्ट आणि एक असतो अँटागोनिस्ट. आधी समजून घेऊया. अगोनिस्ट म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल दिस वन इज अवर रिसेप्टर. ठीक आहे. आणि हा झाला आपला ड्रग मॉलिक्यूल. आता ह्या रिसेप्टरला जेव्हा आपला ड्रग मॉलिक्यूल जाऊन बाउंड होतो अँड इफ देअर इज अ प्रोडक्शन ऑफ एनी बायोलॉजिकल रिस्पॉन्स, म्हणजे हा जर ॲक्टिव्ह होत असणार, इथे बघा हा जागी झालेला दिसतंय छान असा फ्रेश मोडमध्ये, तर मग हा जर ॲक्टिव्ह झाला, फ्रेश झाला, तर काय होणार, त्याला आपण अगोनिस्ट म्हणणार. अगोनिस्ट म्हणजे काय, जो ॲक्टिव्हिटीला इन्क्रीज करतो किंवा बायोलॉजिकल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो, तो झाला अगोनिस्ट. अँटागोनिस्ट म्हणजे काय, तर सायमल्टेनियसली असा एखादा ड्रग जो याला ब्लॉक करतो, याची कुठल्याही प्रकारचा इफेक्ट शो करत नाही, याला स्लिप झोपवून ठेवतं, अशा आपण आपल्या भाषेमध्ये बघितलं तर. ठीक आहे. तर हा काय करणार, याला रेस्टिंग पोझिशनमध्ये देणार, याला स्लिप मोडमध्ये टाकणार. ठीक आहे. म्हणजे अगोनिस्ट हा ऍक्टिव्ह करणार, हा याला जागा करणार. ठीक आहे. लाईक जशी इमेज सांगताय आपल्याला. आणि अगोनिस्ट हा याला शांत करणार, हा याला झोपवून ठेवणार. ठीक आहे. अगोनिस्ट म्हणजे अपोजिट ऍक्टिव्हिटी करणार किंवा ब्लॉक करणार. आता हे जे काही अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट आहे याचे काही फर्दर क्लासिफिकेशन आहे. आता टाईप्स बघूया आधी. अगोनिस्ट म्हणजे काय, तर त्याचे 3 मेन टाईप्स आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. फुल अगोनिस्ट, पार्शियल अगोनिस्ट, इनव्हर्स अगोनिस्ट. ठीक आहे. फुल अगोनिस्ट म्हणजे काय, जो प्रोड्यूस अ मॅक्झिमम रिस्पॉन्स. म्हणजे आता ही आय होप तुम्हाला हा जो ग्राफ आहे तो दिसत असणार, यामध्ये अगोनिस्टचा हा रिस्पॉन्स आहे. ठीक आहे, जो एक बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे. आता फुल अगोनिस्ट म्हणजे काय, तर ज्याचा इफेक्ट हा भरपूर आहे, ज्या नॉर्मलपेक्षा जास्त हा इफेक्ट देत आहे, मॅक्झिमम रिस्पॉन्स देत आहे. हा कर्व दिसतोय तुम्हाला ब्लॅकवाला, तो झाला फुल अगोनिस्ट. ठीक आहे. एक्झाम्पल आहे ॲड्रेनालिन, मॉर्फिन. पार्शियल अगोनिस्ट म्हणजे काय, तर तो लिटल बिट फुलपेक्षा कमी बट नॉर्मलपेक्षा जास्त रिस्पॉन्स जर देत असणार. दिस ब्ल्यू वन इज अवर पार्शियल अगोनिस्ट. ठीक आहे. आता इनव्हर्स अगोनिस्ट म्हणजे काय, तर ते बाइंड टू रिसेप्टर अँड प्रोड्यूस द इफेक्ट टू अपोजिट दॅट अगोनिस्ट. ठीक आहे. म्हणजे हा आपण याला अँटागोनिस्ट म्हणत नाही आहे, हा काय करतो, इफेक्ट शो करतो बट रिव्हर्स इफेक्ट शो करतो. ठीक आहे. हा जो रेडिश कलरचा दिसतोय दॅट वन इज अवर पार्शियल अगोनिस्ट. म्हणजे एक झाला फुल, जो मॅक्झिमम इफेक्ट शो करणार, एक झाला
पार्शियल तो झाला कमी इफेक्ट शो करतो आणि सेकंड वन झाला इनवर्स म्हणजे जो अपोजिट इफेक्ट शो करतो. आता अँटागोनिस्टचे काही प्रकार आहे, म्हणजेच असा इफेक्ट असा सबस्टन्स जो ऍक्टिव्हिटीला ब्लॉक करतो त्याचे दोन क्लासिफिकेशन आहे. एक आहे कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट आणि सेकंड आहे नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट. आता कॉम्पिटेटिव्ह काय करतो, ही रिव्हर्सिबल आहे, एकदा जातो बाउंड होतो अँड देन तो फ्री करतो रिसेप्टरला. इफेक्ट कॅन ओव्हरकम बाय इन्क्रीज अगोनिस्ट डोज. ठीक आहे, अगोनिस्टचा डोज जर आपण इन्क्रीज केला तर इट कॅन बी रिव्हर्सिबल. नॉन कॉम्पिटेटिव्ह हे इरिव्हर्सिबल आहे, हा एकदा यांनी रिसेप्टरला ब्लॉक केला तर हा परत सोडत नाही. ठीक आहे, एक्झाम्पल कुठला आहे तर फिनॉक्झिबेन्झामाइन हा याचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे, हे झाले रिसेप्टर आणि रिसेप्टरचे टाइप्स. आता रिसेप्टरची थिअरीज काय आहेत, देर आर मल्टिपल थिअरीज आहेत रिसेप्टरची. आता रिसेप्टर आपल्याला माहिती आहे की ड्रग आहे, ड्रगसोबत रिसेप्टर जाऊन बाउंड होतो, देर इज अ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स अँड देर इज अ रिस्पॉन्स प्रोड्युशन. ठीक आहे, पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतं. ठीक आहे, हे लॉक अँड की मॅनर आहे. त्याच्या थिअरीज काय आहे तर सी देर आर व्हेरियस थिअरी. पहिली थिअरी कुठली आहे तर पहिली आहे ऑक्युपेशन थिअरी. आता ही ऑक्युपेशन थिअरी काय आहे तर सी याचं सेकंड नाव आहे क्लार्क्स थिअरी. हे नाव सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, का तर क्लार्क सायंटिस्टने ही थिअरी डिस्कवर्ड केली होती. नाव का गरजेचं आहे तर एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला विचारू शकतो. तो डायरेक्ट ऑक्युपेशनल थिअरी त्यांनी नाही विचारला, तो क्लास थिअरी म्हणून सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, कोणी डिस्कवर केली ते क्लासने. आता हा थिअरी काय म्हणतो तर हा म्हणतो की रिस्पॉन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिसेप्टर ऑक्युपेशन. म्हणजे काय तर हा म्हणतो की जो काही ड्रगचा रिस्पॉन्स आहे हा डायरेक्टली रिसेप्टरवरती जो काही जशा प्रकारे बाउंड होतो त्यावरती डिपेंड आहे. मीन्स द रिस्पॉन्स प्रोड्यूस बाय अ ड्रग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ रिसेप्टर ऑक्युपेड बाय द ड्रग. म्हणजे काय थोडं समजूया. आता ही इमेज जी ही फर्स्टवाली इमेज. ठीक आहे, म्हणजेच हे फॉर एक्झाम्पल ड्रग मॉलिक्यूल आहे आणि हे पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतं. तर याचं म्हणणं असं आहे की जितके रिसेप्टर्स असणार तितक्या रिसेप्टरवरती ड्रग मॉलिक्यूल जाऊन बाउंड होतं आणि जितकं बाउंडिंग होणार तितका तो रिसेप्टर्स ॲक्टिव्हिटी आपल्याला सापडणार आहे. अगदी सिम्पल आहे, हा काही आपल्याला असं कॉम्प्लेक्स सांगत नाही आहे. हा एवढंच म्हणते की जेवढे रिसेप्टर्स असणार आहे त्या रिसेप्टरला जेवढे ड्रग बाउंड होणार तेवढ्याच त्याची ऍक्टिव्हिटी असणार आहे. ठीक आहे, सो यस रिस्पॉन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिसेप्टर ऑक्युपेशन. आता याचे काही अझम्पशन आहे. अझम्पशन कुठले तर ड्रग इफेक्ट डिपेंड ऑन अ फ्रॅक्शन ऑफ रिसेप्टर ऑक्युपेशन. म्हणजे हा म्हणतो की जितके ड्रग रिसेप्टर बाउंड होणार तितका तो ऍक्टिव्हिटी शो करणार. अगेन मॅक्झिमम इफेक्ट ऑकर व्हेन ऑल रिसेप्टर आर ऑक्युपाईड. हा म्हणतोय की जेवढे रिसेप्टर्स आहेत तेवढे जेव्हा ऑक्युपाईड होणार तेव्हा आपल्याला मॅक्झिमम रिस्पॉन्स शो होणार. ठीक आहे, अगेन ड्रग बाइंडिंग इज अ रिव्हर्सिबल. ही थिअरी काय म्हणतो की एकदा रिसेप्टर आहे ड्रग बाउंड झालं तर हे रिव्हर्सिबल आहे, म्हणजे हा अगेन डिटॅच्ड होऊ शकतो. अँड ऑल द रिसेप्टर आर इनिशियली अँड इंडिपेंडंट. प्रत्येक रिसेप्टर हे इंडिपेंडंट आहे, वेगवेगळे आहे, असं हा थिअरी म्हणतो. आता ह्या थिअरीचे काही लिमिटेशन आहे. लिमिटेशन कुठले तर कॅन नॉट एक्सप्लेन पार्शियल अगोनिस्ट. ह्या थिअरीने आपण पार्शियल अगोनिस्ट एक्सप्लेन करू शकत नाही. कॅन नॉट एक्सप्लेन स्पेअर रिसेप्टर सुद्धा ही थिअरी एक्सप्लेन करत नाही. कॅन नॉट एक्सप्लेन इनवर्स अगोनिस्टला सुद्धा हा एक्सप्लेन करत नाही. डू नॉट कन्सिडर अ सिग्नल ट्रान्सडक्शन इफिकेसी. ठीक आहे, सो हे काही याचे लिमिटेशन आहे. आफ्टर दॅट सेकंड थिअरी ती आहे रेट थिअरी, जे पॅथॉन आणि अदर्सनी डिस्कवर केली होती. मेन डिस्कवर करणारा सायंटिस्ट कुठला आहे तर तो आहे पॅथॉन. आता रेट थिअरी काय म्हणते तर बायोलॉजिकल रिस्पॉन्स हा कम्प्लिटली डिपेंड आहे ऑन द रेट ऑफ असोसिएशन अँड डिसोसिएशन ऑफ द ड्रग विथ द रिसेप्टर, नॉट जस्ट द ऑक्युपेशन. ठीक आहे, हा म्हणतोय की फक्त जागा घेणं म्हणजेच त्याचा रिस्पॉन्स आहे असं नाही. लाईक प्रिव्हियस पहिली थिअरी काय म्हणत होती की फक्त रिसेप्टर आहे, रिसेप्टरवरती जाऊन जागा घेतली म्हणजे रिस्पॉन्स प्रोड्यूस होणं. बट द रेट थिअरी काय म्हणतो फक्त ऑक्युपेशन करणं, जागा घेतणं म्हणजेच ड्रगचा रिस्पॉन्स नाही आहे. तर रेट ऑफ असोसिएशन अँड डिसोसिएशन, जितक्या रेटने ज्या रेटने तो बाउंड होतो, डिटॅच्ड होतो, असोसिएट होतो, डिसोसिएट होतो, यावरती सुद्धा रिस्पॉन्स डिपेंड आहे. ठीक आहे, असा रेट थिअरी म्हणतो. ठीक आहे, एक्सप्लेनेशन फास्टर इंटरॅक्शन ग्रेटर स्टिम्युलेशन. फास्टर जर तो इंटरॅक्ट होत असेल ग्रेटर स्टिम्युलेशन होणार आहे, ग्रेटर रिस्पॉन्स, ग्रेटर इफेक्ट शो होणार आहे. कंटिन्युअस इंटरॅक्शन
needed for a sustained drug. ठीक आहे, सस्टेन ड्रग म्हणजे कंटिन्युअसली जर बॉडीमध्ये ते रिलीज होत असताना तर त्यासाठी काय कंटिन्युअसली रिस्पॉन्स आपल्याला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल ड्रग लाईक इफिनेफ्रिन प्रोड्यूस अ रॅपिड ॲक्शन बिकॉज ऑफ रॅपिड बाइंडिंग अँड रिलीज. इफिनेफ्रिन हा ड्रग हा फास्टर आपल्याला ॲक्शन देतो का, तर तो फास्टरली जाऊन बाउंड होतो आणि फास्टरली डिटॅच होतो म्हणून, रिलीज होतो म्हणून. ठीक आहे, सो ही झाली आपली सेकंड थेरी, दॅट वन इज अ रेट थेरी. आता टू स्टेट थेरी. आता ही थेरी काय म्हणतं तर इट इज ऑल्सो नोन ॲज अ मॉडिफाईड रिसेप्टर थिअरी. या थेरीचं म्हणणं काय आहे तर अगदी सिम्पल आहे, अगदी सिम्पल कन्सेप्टवरती हे वर्क होतं. रिसेप्टर एक्झिस्ट इन अ टू इंटर कन्व्हर्जिबल स्टेट. एकतर इनॅक्टिव्ह स्टेट किंवा ॲक्टिव्ह स्टेटमध्ये असणार आहे. म्हणजेच काय, एकतर ड्रग जाऊन बाउंड ॲक्टिव्हिटी शो करणार, नाहीतर तो ब्लॉकेज शो करणार. ह्या बेसिक कन्सेप्टवरती ही टू स्टेट थिअरी आहे. इवन विदाउट अ ड्रग अ स्मॉल नंबर ऑफ रिस्पॉन्स मे बी नॅचरली स्टे ॲक्टिव्ह. ठीक आहे, ज्याला आपण कन्स्टिट्यूट ॲक्टिव्हिटी म्हणतो. ठीक आहे, हा रिसेप्टर आहे आणि ड्रग आहे, हा रिस्पॉन्स शो करतो जेव्हा बाउंड होतो तेव्हा. बट ही थिअरी काय म्हणते की जर ड्रग बाउंड झाला नाही तरी सुद्धा रिसेप्टर ऑटोमॅटिकली काही इफेक्ट शो करत असतो. ठीक आहे, ही झाली टू स्टेट थिअरी. आता फोर्थ थिअरी आहे ती आहे लॉक अँड की थिअरी. ठीक आहे, लॉक अँड की थिअरी काय म्हणतो की प्रत्येक रिसेप्टरसाठी जी काही चाबी आहे ती स्पेसिफाईड असणार, म्हणजे स्पेसिफाईड ड्रग स्पेसिफाईड रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार. ठीक आहे, इथे वेगवेगळे रिसेप्टर्स आहे, प्रत्येक रिसेप्टरसाठी वेगवेगळा ड्रग बनलेला आहे. म्हणूनच बघा की एक फिवरसाठी आपण टॅबलेट घेतली तर ती फिवरच डिक्रीज करतात. रनिंग नोजवरती ती काही अफेक्ट करत नाही. रनिंग नोजसाठी आपल्याला सेकंड ड्रग घ्यावा लागणार. जर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे तर अँटीबायोटिक्सच घ्यावं लागणार. जर व्हायरल इन्फेक्शन झालं तर अँटीबायोटिक घेऊन काही फायदा नाही आहे, तर आपल्याला अँटीव्हायरल ड्रगच घ्यावं लागणार. लाईक दॅट प्रत्येक रिसेप्टर हा वेगळा आहे, प्रत्येकाचा शेप हा वेगळा आहे आणि म्हणून ड्रग सुद्धा हा स्पेशलाइज्ड फॉर्म झाला आहे. ठीक आहे, हा म्हणतो लॉक अँड की थिअरी. आता हे लॉक अँड की थिअरी काही टर्म्स आपल्याला सांगतात, लाईक फुल अगोनिस्ट, पार्शियल अगोनिस्ट, अँटागोनिस्ट आणि इनव्हर्स अगोनिस्ट. जे टर्म्स आपण आता बघितले ते ह्या थिअरीमध्ये एक्सप्लेन केले आहे. ठीक आहे, सो येस, हे झाले आपले ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन. ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन म्हणजे काय, तर तेच नथिंग बट की हा एखादा ड्रग आहे रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तर तो एक तर ॲक्टिवेट करतो किंवा डिॲक्टिवेट करतो. ॲक्टिवेट जर करत असणार तर त्याचे 3 टाईप्स आहे, डिॲक्टिवेट जर करत असणार तर त्याचे 2 कॉम्पिटेटिव्ह आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह. अगदी इझी आहे, फक्त वर्डिंग चेंज आहे, बाकी मिनिंग सेम आहे जे आपण आता बघितलं ते. नाऊ गाईज, दिस इज द वन ऑफ द पोर्शन ज्यामध्ये आपण रिसेप्टार्स बघितले, रिसेप्टारची थिअरीज बघितले, व्हेरियस टर्म्स बघितले. आता काय बघायचं तर आता आपल्याला क्लासिफिकेशन बघायचे आहे रिसेप्टार्सचे. ठीक आहे, ईच अँड एव्हरी पॉईंट्स जे आपल्या सिलेबसमध्ये दिले आहेत ते आपण कव्हर करणार आहे. जस्ट बी पेशन्स अँड वी विल कव्हर ऑल द थिंग इन आवर लँग्वेज. ठीक आहे, आता बघूया की रिसेप्टारचे क्लासिफिकेशन किती आहे. तर सी देअर आर 5 क्लासिफिकेशन ऑफ अवर रिसेप्टार. तर वन बाय वन डिस्कस करूया. पहिला जो आहे तो आहे जी कपल्ड प्रोटीन रिसेप्टर. आता हा रिसेप्टर काय म्हणतो तर एकदा ही इमेज बघा. ह्या इमेजवरून तुम्हाला आता थिअरॉटिकली बघितल्यापेक्षा आपण थोडं समजून घेऊया अँड देन वी विल गो फॉर अवर थिअरी. ठीक आहे, आता ही इमेज जर तुम्ही बघितली, ही काय आहे तर दिस इज आवर नथिंग बट आवर जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर किंवा जी कपल्ड प्रोटीन रिसेप्टर, तुम्हाला जे म्हणायचं आहे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर असतं. 1 2 3 4 5 7 लाईन थ्रू या रिसेप्टरला पास व्हावं लागतं, म्हणूनच याला 7TM रिसेप्टर म्हणतात किंवा मग डायरेक्ट GPCR म्हणजे जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर म्हणतात. ठीक आहे, 7TM का तर ह्या 7 मेम्ब्रेन मध्ये याला पास व्हावं लागतं. स्ट्रक्चर बघितलं आहे सगळ्यांनी. आता थोडं समजून घेऊया की हा रिसेप्टर नेमका काय आहे. तर फर्स्ट थिंग, हा दिस रिसेप्टर आज प्रेझेंट ऑन अ सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, ही सेल मेम्ब्रेन आहे, ही बायोलॉजिकल फॉस्फोलिपिड बायलेयर्स आहे आणि यावरती ही अशा प्रकारे बाउंडिंग असते. दे आर कॉल्ड 7TM बिकॉज दे पास थ्रू द सेल मेम्ब्रेन 7 टाइम्स. सेल मेम्ब्रेन मधनंच हा 7 टाइम पास होतो. ठीक आहे, जसं आता आपण बघितलं, म्हणूनच याला काय म्हणतात तर 7TM म्हणतात. ठीक आहे, 7TM रिसेप्टर is nothing but our G protein coupled receptor. आता when the drug or hormones binds receptor activate G protein.
आता जेव्हा ह्याला बाउंड होतो तर हा जो यामध्ये जो काही जी प्रोटीन आहे, जी प्रोटीन हा ॲक्टिवेट होतो. ठीक आहे. आता जी प्रोटीन जेव्हा ॲक्टिवेट होतं तर सेकंड मॅसेंजर लाईक CAMP, DAGIP किंवा IP कॅल्शियम हे काय होतं ते ॲक्टिवेट होतात आणि हे ॲक्टिवेट झाल्यामुळं काय होतं की रिस्पॉन्स शो होतं. ठीक आहे. हे जे काही थिअरी रिसेप्टार्स आहे ते स्लोअर्स आहे आयन चॅनलपेक्षा बट लॉंग लास्टिंग आहे. आता थोडंसं समजूया. लेट मी हाईड माय सेल्फ, थोडं तुम्हाला हे जे काही इमेज आहे ती क्लिअर दिसणार. आता काय होतं की ही बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे, यामध्ये आपले हे 7TM किंवा जी प्रोटीन कपल रिसेप्टर हे प्रेझेंट आहे आणि याला 7 लेअरमधनं जावं लागतं. 7 टाइम्स याला ह्या बायोलॉजिकल लेअरमधनं पास व्हावं लागतं. याला काही हे प्रोटीन्स अटॅच्ड आहे. ठीक आहे. हे गॅमा, बीटा आणि GAPP म्हणजे हे अटॅच्ड आहे याच्यामध्ये. ठीक आहे. जेव्हा कुठल्याही प्रकारचं ॲक्टिवेशन होतं, ठीक आहे, तेव्हा काय होतं ते GDP कन्वर्ट होतो. GTP म्हणजे याला एनर्जी लागतं. एनर्जी लागण्यामुळं काय की फर्दर हे ॲक्टिवेशन होतं आणि हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे प्रोटीन्स आहे तो डिटॅच्ड होतो अँड देन देअर इज अ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. GTPs कन्वर्ट होतो आणि हे ॲक्टिव्हिटी होतो. आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट इथे काय आहे की हा जो आपला जी कपल्ड प्रोटीन आहे हा याचा अनदर नेम काय आहे तर 7TM आणि हा कशा प्रकारे त्याची ॲक्टिव्हिटी शो करतो तर पहिल्यांदा जेव्हा एखादा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स येतो तेव्हा हा काय करतो, हा इट ॲक्टिवेट अवर प्रोटीन, दॅट वन इज अवर जी प्रोटीन आणि म्हणून याचं नाव काय तर जी प्रोटीन कपल रिसेप्टर. ठीक आहे. जी प्रोटीनला ॲक्टिवेट करतो अँड देन जी प्रोटीन हा ACMP किंवा डॅग किंवा कॅल्शियम आयनला ॲक्टिवेट करतो. ठीक आहे. बस एवढं जरी माहिती असतं आणि एवढा जरी एक्झाममध्ये दिलेला तरी इनफ आहे. याच प्रकारे हा रिसेप्टर वर्क करतो. फार असं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, अगदी सिम्पल वेमध्ये आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं. नाव सेकंड रिसेप्टर कुठला आहे तो आहे आयन चॅनल रिसेप्टर. ठीक आहे. आयन चॅनल रिसेप्टर कुठे प्रेझेंट असतो, अगेन हा सेल मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे आणि याच्यामध्ये हा प्रेझेंट आहे. वर्क लाईक गेट, हा गेट सारखा वर्क करतो की जेव्हा ड्रग किंवा लिगॅन्ड्स बाइंड गेट ओपन किंवा क्लोज होतात. जेव्हा याला ड्रग किंवा लिगॅन्ड्स बाउंड होतो हा एक तर ओपन होणार किंवा क्लोज होणार आणि जे काही आयन्स आहेत त्याला पास होणार. हा एक फास्टर टेक्निक आहे. जस्ट बघूया आता यामध्ये होतं तरी काय. तर ही बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे, ही गेट आहे. या गेटमध्ये काय होतं तर देअर इज अ बाइंडिंग ऑफ मॅसेंजर. हा मॅसेंजर जेव्हा बाउंड होतं तेव्हा काय होतं तर हे जे आयन्स आहे यांचं मोमेंट होतं, हे चॅनल ओपन होतं. ओपन झाल्यामुळं काय होतं की हे आयन्स, मग ते कुठलेही आयन्स असणार, इट मे बी सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम किंवा क्लोराईड, ते ॲक्टिवेट होतात आणि यांचं मोमेंट होतं. ठीक आहे. अगेन जेव्हा डिटॅच होणार तेव्हा ते काय होणार, क्लोज होणार. सो अशा प्रकारे हे जे काही आयन चॅनल आहे ते वर्क करतात. आता एक्झाम्पल कुठले कुठले आहे आयन चॅनलचे तर फॉर एक्झाम्पल निकोटिनिक रिसेप्टर जे चॅनल सोडियमची एंट्री करतात, गाबा ए रिसेप्टर जे कॅल्शियमची एंट्री करतात, सेडेशन कॉज करतात, NMDA रिसेप्टर हे कॅल्शियमची एंट्री करतात. ठीक आहे. सो हे काय झाले आपले तर हे दे आर नथिंग बट अवर आयन चॅनल रिसेप्टर. नाव मुव्हिंग टू अनदर रिसेप्टर, दॅट वन इज अ एन्झाईम लिंक रिसेप्टर. म्हणजे काय तर इथे एन्झाईमला लिंक्ड होऊन आपला ड्रग जो आहे तो काम करतो. यामध्ये कुठले रिसेप्टर आता आहे तर टायरोसिन कायनेस आणि अदर रिसेप्टर्स आहे. ठीक आहे. आता हे कुठे आहे तर हे अगेन प्रेझेंट ऑन अ सेल मेम्ब्रेन. दे हॅव एन्झाईम ॲक्टिव्हिटी इनसाइड द सेल. हे काय करतात, सेल मेम्ब्रेनमध्ये जरी प्रेझेंट आहात तरी याची ॲक्टिव्हिटी कुठे आहे तर सेलमध्ये. वेन लिगाइंड बाइंड्स रिसेप्टर डायमर्स पेअर. म्हणजे आता बघूया, थोडं समजून घेऊया, देन थिअरी बघूया. नेक्स्ट लेट्स मूव्ह टू नेक्स्ट पेज. आता ही इमेज तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं बघा, हा एक आपला टायरोसिन कायनेज रिसेप्टर आहे. ठीक आहे. टायरोसिन कायनेज रिसेप्टर हा जेव्हा याला लिगॅन्ड किंवा असा एखादा ड्रग मॉलिक्युल जो ॲक्टिवेट करतो तो जेव्हा बाउंड होतो तेव्हा काय होतं ते डायमरायझेशन, म्हणजे एक हा सिंगल आहे याचं बाउंडिंग होतं अनदर सिंगल वन सोबत. म्हणजे दोन मॉलिक्युल हे अटॅच होतं, म्हणजे देर इज अ डायमरायझेशन. देन काय होतं फॉस्फोरायलेशन. म्हणजे काय तर हे जे काही फॉस्फोएट्स आहेत ते याला जाऊन अटॅच्ड होतात. ठीक आहे. हे कुठले रिसेप्टर झाले तर दे आर द
टायरोसिन कायनेज रिसेप्टर. ठीक आहे. आणि फॉस्फोरायलेशनमुळे काय होतं की हा जो ATP आहे हा कन्वर्ट होतो ADP मध्ये, म्हणजे एनर्जी कन्झ्युमिंग आहे, आणि इथं फॉस्फेट जाऊन अटॅच होतं. ठीक आहे. अटॅच झाल्यामुळे काय होतं की ऍक्टिव्हेशन होतं. ऍक्टिव्हेशन झाल्यामुळे काय होतं, इट इनॅक्टिवेट रिलीज प्रोटीन. ठीक आहे. अँड देअर इज जो काही प्रोटीन आहे तो रिलीज होतो आणि जो काही सेल्युलर रिस्पॉन्स आहे तो प्रोड्यूस होतो. ठीक आहे. सो आय होप व्हिज्युअलाइज वेनी मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे आयन चॅनल वर्क करतात. हे एक्झाम्पल बघितलं आपण टायरोसिन कायनेज रिसेप्टरचं. कुठले कुठले आहे तर इन्सुलिन रिसेप्टर आहे, ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर्स आहे, त्यामध्ये आपली EGF PDGF हे आहे. ठीक आहे. सो यस, ते काय करतात, दे आर स्लोअर बट लॉंग लास्टिंग. ठीक आहे. मिनिट्स टू अवर्स पर्यंत त्यांची ऍक्टिव्हिटी असणार आहे. मोस्ट कॉमन आहे टायरोसिन कायनेज रिसेप्टर, जे आता आपण बघितलं आहे. ठीक आहे. सो यस, आय होप तुम्हाला हे क्लिअर असणार. नाव मुव्हिंग टू अनदर रिसेप्टर. अनदर रिसेप्टर कुठला आहे तो आहे जॅक स्टॅट रिसेप्टर. ठीक आहे. हा 4th रिसेप्टर आहे. जॅक स्टेट रिसेप्टर म्हणजे काय तर हे एन्झाईमचे नाव आहे. ठीक आहे. दिस रिसेप्टर डू नॉट हॅव एन्झाईम ऍक्टिव्हिटी देमसेल्स. ह्या रिसेप्टची ॲज सच त्यांची स्वतःची कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी नाही आहे. वेन लिगँड बाइंड दे ऍक्टिव्हेट जॅक एन्झाईम. ठीक आहे. जेव्हा लिगॅड जाऊन बाउंड होतो तेव्हा ते ऍक्टिव्हेट होतात. देन जॅक ऍक्टिव्हेट स्टॅट. जॅक काय करतो, स्टॅटला ऍक्टिव्हेट करतो. स्टॅट गोज टू न्यूक्लिया अँड चेंज द जीन एक्सप्रेशन. थोडं समजून घेऊया अँड देन तुम्हाला कळणार. ठीक आहे, इझिली. आता जॅक आणि स्टॅक रिसेप्टर कशा प्रकारे वर्क करतात तर अगेन हे सिंगल मोनोमर्स असतात. हे जेव्हा एखादी लिगँड याच्यामध्ये जाऊन अटॅच्ड होतो, एखादा ड्रग जेव्हा अटॅच्ड होतो तेव्हा काय होतं तर हे देअर इज अ डायमरायझेशन. ठीक आहे. अगेन हे दोन जे मर आहेत ते एकत्र होतात. ठीक आहे. कायटोसिननी जनरली हे ऑकर होतं. तर जेव्हा हे दोन म्हणजे हे झाले जॅक, हे काय झाले, हे बायोलॉजिकल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे, ज्याला आपण जॅक म्हणतो. हे जॅक काय करतात, देअर इज अ डायमरायझेशन. हा जॅक जेव्हा डायमर होतो म्हणजे जेव्हा इथे एक्सटर्नली लिगँड अटॅच्ड होतो तेव्हा ते दोन मॉलिक्यूल एकत्र येतात, ज्याला आपण डायमरायझेशन म्हणतो. आणि हा काय करतो, स्टॅट जो सेल्युलर सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे, हा झाला आपला स्टॅट एन्झाईम. हा ऍक्टिव्हेट होतो. ॲज सच त्याची कुठलीही प्रकारची ऍक्टिव्हिटी नाही आहे, जरी बायोलॉजिकल मेमरीमध्ये प्रेझेंट आहे तरी. ठीक आहे. ऍक्टिव्हेट झाल्यानंतर अगेन इथं फॉस्फोरायलेशन होतं, इथं फॉस्फेट अटॅच्ड होता अँड देन हे न्यूक्लिअरमध्ये जाणार आणि हे जे काही जीन एक्सप्रेशन आहे, DNA मध्ये जे काही एक्सप्रेशन होण्याची प्रोसेस आहे त्यावरती जाऊन अफेक्ट होता. ठीक आहे. सो आता तुम्हाला क्लिअर असणार. एक्झाम्पल कुठले आहे, सायटोकायनिन रिसेप्टर, ग्रोथ हार्मोन रिसेप्टर, इरिथ्रोपॉयटिन रिसेप्टर, हे झाले एक्झाम्पल. नाव मुव्हिंग टू अनदर रिसेप्टर. 5th वन आहे, दॅट वन इज अ इंट्रासेल्युलर रिसेप्टर. दिस वन इज अवर लास्ट रिसेप्टर आहे. हा 5वा रिसेप्टर. हा इंट्रासेल्युलर किंवा न्यूक्लिअर रिसेप्टर म्हणजे काय तर दिस रिसेप्टर्स आर इनसाइड द सेल. हा आतापर्यंत त्याचे 4 रिसेप्टर बघितले ते आपण सेल वॉलमध्ये प्रेझेंट होते, बट हा सेल वॉलमध्ये नाही तर सायटोप्लाझम किंवा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. ओनली लिपिड सोल्युबल ड्रग किंवा हार्मोन्स कॅन एंटर टू द सेल टू बाइंड देम. ठीक आहे. ऑब्व्हियसली लिपिड सोल्युबल ही फॉस्फोलिपिड बायलेअर ची बनलेली असते आणि म्हणूनच असे ड्रग्स लाईक सॉल्विंग लाईक्स तो लिपिडचे असणार तर तो लिपिडला जास्त अफिनिटी देणार आणि तो लिपिड सोल्युबल ड्रग इझिली एंटर होणार सेल वॉलमध्ये. आफ्टर बाइंडिंग कॉम्प्लेक्स गोज टू न्यूक्लिया अँड ऍक्ट ऑन अ DNA. थोडंसं याला आणखीन समजून घेऊया. आता इथे काय होतं बघा, हे जे काही रिसेप्टर आहे हा ब्लू पोर्शन दिसतो, दे आर इंट्रासेल्युलर रिसेप्टर किंवा ज्याला आपण न्यूक्लिअर रिसेप्टर म्हणतो. जेव्हा एखादा सिग्नलिंग मॉलिक्यूल येतो आणि जेव्हा एंटर करतो सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये, ठीक आहे, सायटोप्लाझममध्ये जेव्हा एंटर करतो सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून, तेव्हा ह्या रिसेप्टर सोबत तो बाउंड होतो, इंटरॅक्शन शो करतो. अगेन हा न्यूक्लियस मध्ये जातो, देन हा काय करतो, जीन एक्सप्रेशनला अफेक्ट करतो. ठीक आहे. सो हा झाला आपला इंटरनो सेल्युलर किंवा न्यूक्लिअर रिसेप्टर. एक्झाम्पल कुठले आहे तर एक्झाम्पल आहे स्टिरॉइड हार्मोन्स, कॉर्टिसोन, इस्ट्रोजन, थायरॉइड हॉर्मोन, विटॅमिन D. हे काही एक्झाम्पल झाले. हे काही एक्झाम्पल झाले जे आपले न्यूक्लिअर किंवा जे
इंट्रासेल्युलर रिसेप्टार्स आहे त्यांचं वर्क. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे रिसेप्टार क्लिअर असणार. कुठले कुठले रिसेप्टार्स बघितले आपण बघितले 5 प्रकारचे रिसेप्टार. एक बघितला जी कपल्ड प्रोटीन रिसेप्टार, एक बघितला आयन चॅनल रिसेप्टार, देन एन्झाइम लिंक रिसेप्टर, जॅक स्टाक रिसेप्टार आणि इंट्रासेल्युलर रिसेप्टार. ठीक आहे. हे जे पॉईंट्स तुम्ही बघताय याची भरपूर रिव्हिजन करा, कारण रिव्हिजन केलं तर हे पॉईंट्स तुम्हाला आठवणार आहे, नाही तर मग वरून चालत जाणार. ठीक आहे. आपल्याला असं करायचं नाही, मेहनत घ्यायची आहे थोडीशी. आता हे जे रिसेप्टार्स आहे यावरती आपला जेव्हा ड्रग जाऊन बाउंड होतो तो कशा प्रकारे रिस्पॉन्स शो करतो आणि डोज आणि हा जो काही रिस्पॉन्स आहे याचं रिलेशनशिप काय आहे हे बघूया. ठीक आहे. ही टर्म आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेली आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता याचा मिनिंग काय आहे तर हा अगदी सिम्पल आहे की डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप म्हणजे काय, तर हाऊ द स्ट्रेंथ म्हणजेच डोज ऑफ अ ड्रग रिलेटेड टू द मॅग्निट्यूड ऑफ इट्स इफेक्ट. ठीक आहे. म्हणजे कशा प्रकारे एखादा डोज हा त्याच्या रिस्पॉन्सवरती इफेक्ट करतो, याला जेव्हा आपण स्टडी करतो, रिलेशनशिप त्याचा जेव्हा अंडरस्टँड करतो, तेव्हा हे डोज रिस्पॉन्स कर किंवा डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप कन्सिडर केले जाते. अगदी सिंपल भाषेमध्ये जर बघितलं, ॲज द डोज ऑफ अ ड्रग इन्क्रीजेस द इफेक्ट ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे. अप टू अ सर्टन लिमिट जर डोज इन्क्रीज केला, लाईक आता मी तुम्हाला सांगितलं की 50 mg पॅरासिटामॉलला बॉडी टेम्परेचर लिटल बिट कमी होणार. ठीक आहे. इन्क्रीज झालेलं. त्याला जर 100 केलं तर आणखीन थोडं कमी होणार, बट नॉर्मलाइज येणार का नाही. 200 केलं तर थोडं आणखीन कमी होणार. डायरेक्ट आपण माझ्या बॉडी टेम्परेचरला माझ्या वेटनुसार 500 mg रिक्वायर्ड आहे, 500 mg केलं देन बॉडी टेम्परेचर हे नॉर्मलाइज होणार. बट अप टू त्यावरती जर मी परत डोज इन्क्रीज केला देन इट कॉजेस टू टॉक्झिसिटी. ठीक आहे. यामुळे काय होणार की डॉक्टरला कशा प्रकारे, फिजिशियनला काय हेल्प होतं, व्हॉट डज टू स्टार्ट, कुठला ड्रग स्टार्ट करायचा आहे, व्हॉट डज विल गिव्ह द बेस्ट, व्हॉट डज मे कॉज टॉक्झिसिटी. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीचा स्टडी केला जातो. आता ह्याचे 2 रिस्पॉन्स आहे डोज रिस्पॉन्स रिलेशनशिपची. एक आहे ग्रॅडेड डोज रिस्पॉन्स आणि सेकंड वन आहे क्वांटल डोज रिस्पॉन्स. वन बाय वन डिस्कस करूया. ग्रेडेड डोज रिस्पॉन्समध्ये काय आहे तर ते सीन इन अ इंडिव्हिज्युअल पेशंट, हा प्रत्येक पेशंटमध्ये बघितला जातो. रिस्पॉन्स इज कंटिन्यू अँड मेजरेबल. इफेक्ट इन्क्रीजेस ग्रॅज्युअली विथ डोज. म्हणजेच काय, ग्रॅज्युअली जेव्हा आपण डोज इन्क्रीज करतो तर हळूहळू इफेक्ट इन्क्रीज होता. दिस इज अवर सिम्पल ग्रॅडेड डोज रिस्पॉन्स. आता याचे एक्झाम्पल कुठले आहे तर इन्क्रीज डोज ऑफ ॲड्रेनालिन, ग्रॅज्युअल इन्क्रीज हार्ट रेट. ठीक आहे. ॲड्रेनालिनचा डोज जर आपण हळूहळू इन्क्रीज केला तर हार्ट रेट इन्क्रीज होतं. हा झाला आपला ग्रॅडेड डोज. म्हणजे डोज इन्क्रीज करतोय तर रिस्पॉन्स इन्क्रीज होतोय. अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये. इन्क्रीज इन्सुलिन डिक्रीज इन ब्लड ग्लुकोज जर इन्क्रीज असणार तर आपण इन्सुलिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय म्हणा ब्लडमध्ये जे काही ग्लुकोज प्रेझेंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. आता ग्राफ बघूया. याचा ग्राफ हा सिग्मॉइडल असतो. ठीक आहे. एक्स एक्सिसवरती डोज असतो आणि वाय एक्सिसवरती रिस्पॉन्स असतो. हा जो कर्व आहे तो सिग्मॉइडल असतो. याच्यामध्ये 2 टर्म्स आहे जे आपल्याला एक्सप्लेन करता. एक आहे पोटेन्सी, सेकंड वन आहे एफिकेसी. पोटेन्सी म्हणजे काय तर इट रेफर्स हाऊ मच ऑफ ड्रग इज नेटेड टू प्रोड्यूस अ गिवन इफेक्ट. ठीक आहे. आपल्याला एक हाय लेवलचा इफेक्ट पाहिजे जो आपल्याला क्युरेबल आहे, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी शो करत आहे. तर त्यासाठी किती अमाऊंट ऑफ डोज लागणार आहे हे झालं आपलं पोटेन्सी. ठीक आहे. द स्मॉलर डोज प्रोड्यूस द सेम इफेक्ट, ड्रग इज मोर पोटेंट. ठीक आहे. जर ड्रग आपला जास्त पोटेंट असणार तर छोट्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये सुद्धा इफेक्ट आपल्याला मिळू शकतं. आता EC50 हे कॅल्क्युलेट करतं. EC म्हणजे काय तर इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. त्याला आपण डोज प्रोड्युसिंग टू 50% मॅक्झिमम इफेक्ट म्हणतो. पोटेन्सी कशाने एक्सप्रेस करतो तर EC50. फॉर एक्झाम्पल लोअर जर एफिकेसी असणार तर मोर पोटेंट ड्रग असणार आहे. फॉर एक्झाम्पल फिंटॅनिल इज अ मोर पोटेंट दॅन मॉर्फिन. ठीक आहे. सो ही झाली पोटेन्सी टर्म. सेकंड टर्म आहे इफिकेसी. इफिकेसी म्हणजे काय तर मॅक्झिमम इफेक्ट ऑफ अ ड्रग प्रोड्यूस. ठीक आहे. एखादा ड्रग किती अमाऊंट ऑफ मध्ये इफेक्ट शो करू शकणार, दॅट वन इज अवर इफिकेसी. डिपेंड ऑन हाऊ वेल द ड्रग ऍक्टिव्हेट रिस्पॉन्स. आता हे कशाने डिटेक्ट आउट केलं जातं तर इमॅक्स म्हणजे असतात मॅक्झिमम रिस्पॉन्स प्रोड्युसिंग बाय द ड्रग. जर इफिकेसी मोर असणार तर क्लिनिकली हा जो ड्रग आहे मोर पोटेंट आहे आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल मॉर्फिन ॲज अ हायर इफिकेसी दॅन कोडिन. ठीक आहे. सो ही झाली इफिकेसी. नाव आता क्वांटल डोज रिस्पॉन्स. सेकंड जो रिस्पॉन्स आहे तो आहे क्वांटल. आता क्वांटल म्हणजे काय तर हा जो रिस्पॉन्स आहे ऑल
किंवा नन, म्हणजेच तो एकतर इफेक्ट दाखवणार नाहीतर बिलकुल इफेक्ट दाखवणार नाही. फॉर एक्झाम्पल देर इज अ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स. स्लीप, फॉर एक्झाम्पल स्लीप, जी काही स्लीप इंड्युसिंग टॅबलेट आहे, एखादा पेशंट आहे जो इनसोमनिया पासून सफर होत आहे, ज्याला बिलकुल झोप येत नाही, अशा वेळेस त्या पेशंटला जर आपण टॅबलेट दिली, त्याला एकतर झोप येणार नाहीतर झोप येणार नाही. असं होणार आहे का की थोडी 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 झोप येते, अर्धा जागा आहे अर्ध झोपलाय, असं नाही होत. ठीक आहे. सो एकतर तो रिस्पॉन्स प्रोड्यूस करणार किंवा नाही, त्याला आपण कॉन्ट्रा डोस रिस्पॉन्स मध्ये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पेन रिलीफ, एकतर तो पेन रिलीफ करणार, कम्प्लिटली पेन कमी करा, नाही तर तो पेन प्रोड्यूस करणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे यामध्ये आपण कुठले टर्म्स डिटेक्ट आउट करतो, लाईक ED50 डोज इफेक्टिव्ह इन 50% कॉन्सन्ट्रेशन. TD50 म्हणजे काय, तर टॉक्सिक डोज इन 50% पॉप्युलेशन. ED50 म्हणजे काय, तर लिथल डोज इन ॲनिमल. आता हे जे TD50, ED50 आणि LD50 आहे, तुम्हाला आता याचा इम्पॉर्टन्स नाही आहे, कारण जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन देणार, जीपॅट एक्झामिनेशन देणार, तेव्हा तुम्हाला हे पॉईंट्स भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. आता जे अगदी बेसिक आपण बघतोय ते फायनल इयर स्टुडंट स्ट्रगल करताय ह्या सगळ्या पॉईंटसाठी. ठीक आहे. कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी एक्झामिनेशनमध्ये विचारताय. सो यस, तुम्ही ह्या नोट्स तुमच्या फक्त सेमिस्टरसाठी नव्हे, तर हे नॉलेज तुम्हाला तुमच्या जीपॅट एक्झामिनेशन आणि कॉम्पिटेटिव्ह ईच अँड एव्हरी गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी ठेवायचं आहे. जर तुम्ही बी फार्मसी नंतर तुमची करिअर जर तुम्हाला सेट करायचं आहे. म्हणून म्हणते की हे जे टॉपिक आहे थोडं इंटरेस्टिंग करून बघा. लेंदी झाला, आय नो लेक्चर, बट पॉईंट तेवढे इम्पॉर्टंट आहे आणि सिलेबसमध्ये पॉईंट सुद्धा तेवढा आहे. सो येस गाईज, वारंवार याची रिव्हिजन करा. हे पॉईंट्स तुम्ही अगदी लाईटली जरी घेत असणार, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो कॉन्ट्रा डोज रिस्पॉन्स कोण इफेक्ट काय शो करतो, दॅट वन इज अ थेरॅपेटिक इंडेक्स. थेरॅपेटिक इंडेक्स म्हणजे काय आहे, तर अमाऊंट ज्यामध्ये जो आपला ड्रग आहे तो आपल्याला मॅक्झिमम इफिकेसी शो करतो. ठीक आहे. ह्या रेंजच्या खाली जर आपला डोज असणार तर तो कुठल्याही प्रकारचा इफेक्ट शो करणार नाही. ठीक आहे. याच्यावर तर तो टॉक्झिसिटी क्रिएट करणार, बट ही जी नॉर्मल रेंज आहे ती झाली आपली थेरॅपेटिक इंडेक्स. हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो, तर थेरॅपेटिक इंडेक्स इज इक्वल टू TD50 बाय ED50. ठीक आहे. लोअर जर लोअर थेरॅपेटिक इंडेक्स असणार तर ड्रग हा सेफर आहे, नॅरो जर असणार तर डेंजरस किंवा नीड अ मॉनिटरिंग. अगेन गाईज, लेट मी क्लिअर वन थिंग, की आता तुम्ही बरेचदा थेरॅपेटिक इंडेक्सचे दोन फॉर्म्युले बघणार. एक बघणार थेरॅपेटिक इंडेक्स इज इक्वल्स टू LD50 बाय ED50 आणि सेकंड वन आहे TD50 बाय ED50. तो इथेच मी क्लिअर करते तुम्हाला. LD50 बाय TD50 हा ॲनिमलसाठी थेरॅपेटिक इंडेक्स असणार आहे आणि सेकंड TD50 बाय ED50 हा ह्युमनसाठी असणार आहे. ठीक आहे. का, तर लिथल डोज म्हणजेच काय, तर 50% डोज इन अ ॲनिमल. ठीक आहे. आणि TD म्हणजे काय, तर टॉक्सिक डोज इन अ 50% ऑफ पॉप्युलेशन म्हणजे ह्युमन्स मध्ये. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर असणार. नाऊ आता कंबाईंड इफेक्ट ऑफ अ ड्रग. आता जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त ड्रग जर आपण सायमल्टेनियसली घेत असलो तर त्याचा इफेक्ट काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर दोन वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग जर आपण घेतले तर ते काय करणार, तर दोन्ही त्यांचा इफेक्ट कशा प्रकारे असणार, एक तर ते ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करणार, एक तर ते ऍक्टिव्हिटी डिक्रीज करणार किंवा एकमेकाच्या रिस्पॉन्सवरती अफेक्ट शो करणार. याला आपण कंबाईंड इफेक्ट ऑफ अ ड्रग म्हणतो. हे काय आहे तर त्यामध्ये बघूया. फर्स्ट इफेक्ट आहे तो आहे ॲडिटिव्ह इफेक्ट. म्हणजेच काय, जर दोन ड्रग आपण सोबत घेतले तर त्यांचा जो काही रिस्पॉन्स आहे इज द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल इफेक्ट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ड्रग ए घेतला आणि ड्रग बी घेतला तर यांचा जो काही रिस्पॉन्स असणार आहे दॅट वन इज इक्वल टू सेम. ठीक आहे. ए प्लस बी इज इक्वल टू AB चा जो काही रिस्पॉन्स असणार आहे तो सेम असणार आहे. ठीक आहे. ही जी काही इफेक्ट आहे दॅट वन इज अवर ॲडिटिव्ह इफेक्ट. आता हे जे ॲडिटिव्ह इफेक्टसाठी एक्झाम्पल कुठले आहे, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आणि आयबोप्रोपेन याला जर आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतलं तर इट प्रोड्यूस अ बेटर पेन रिलीफ. ठीक आहे. प्लस अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग यूज टुगेदर, व्हेरियस अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे जे सोबत यूज केलं जातं. का, तर त्याचा बेटर जो इफेक्ट आहे तो इक्वल असतो. नाव आहे सिनर्जिझम. आता हे सिनर्जिझम टर्म काय आहे, तर कंबाईंड इफेक्ट इज अ ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सम ऑफ इंडिव्हिज्युअल इफेक्ट. ठीक आहे. म्हणजे दोन ड्रग जर एकत्र घेतले तर त्यांचा जो काही इफेक्ट आहे इंडिव्हिज्युअली घेतल्यापेक्षा बेटर आहे. ठीक आहे. सो दोन बऱ्याचदा कॉम्बिनेशनमध्ये आपण ड्रग बघितले जाते, अमॉक्सिसिलिन आणि क्लॅव्हनिलिक ऍसिड. हे मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्बिनेशन आहे. बऱ्याच अँटीबायोटिक जे अमॉक्सिसिलिनचा अँटीबायोटिक जर तुम्ही बघितलं, टॅबलेट म्हणा, सिरप म्हणा, पॅरेंटल्स म्हणा,
त्याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन मोस्ट फेमस आहे. का तर याचा दोघांचा इफेक्ट हा इंडिव्हिज्युअली डोस घेतल्यापेक्षा बेस्ट आहे. ठीक आहे. सो यस, जेव्हा आपण दोन ड्रग कॉम्बिनेशन मध्ये घेतो तेव्हा जर त्यांचा इफेक्ट हा दोघांच्या इंडिव्हिज्युअल पेक्षा जर जास्त असणार, तर सम जास्त असणार, तर त्याला आपण सिनर्जिझम म्हणतो. ठीक आहे. देन क्लॅव्हॅनिक ऍसिड प्रोड्यूस अमॉक्सिसिलिन फ्रॉम ब्रेकडाऊन. ठीक आहे. सो स्ट्रॉंगर इफेक्ट आहे. थर्ड इफेक्ट आहे दॅट वन इज अ पोटेन्शिएशन. आता पोटेन्शिएशन म्हणजे काय, तर वन ड्रग हॅज नो इफेक्ट. एका ड्रगचा ऍज कुठलाही प्रकारचा इफेक्ट नाही आहे. फॉर एक्झाम्पल ड्रग ए आणि बी आहे, तर एचा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट नाही आहे, बट बी हॅज इफेक्ट किंवा एचा इफेक्ट आहे आणि बीचा इफेक्ट नाही. तर दोघांना जर आपण सोबत घेतलं तर ए जो आहे तो ऍज स्ट्रॉंगर होतो. ठीक आहे. सो हा झाला आपला पोटेन्शिएशन. सो यस, एक्झाम्पल कुठलं आहे तर क्लॅव्हॅनिक ऍसिड, अमॉक्सिसिलिन ऑल्सो युज्ड ॲज अ एक्झाम्पल ऑफ सिनर्जिझम, ज्याला आपण अगोदरच बघितलं. तर या पोटेन्शिएशन मध्ये सुद्धा आपण त्याला एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. आता अँटागोनिझम म्हणजे काय, तर वन ड्रग अपोज ऑर ब्लॉक द ऍक्शन ऑफ अनदर ड्रग, त्याला आपण अँटागोनिझम म्हणतो. म्हणजे एक ड्रग घेतला, त्याच्यासोबत जर आपण दुसरा एखादा ड्रग कॉम्बिनेशन मध्ये घेतला, तर तो काय करणार, दुसऱ्या ड्रगच्या ऍक्टिव्हिटीला अपोज करतो. याला काय म्हणतो, तर याला अँटागोनिझम म्हणतो. ठीक आहे. तर या अँटागोनिझमचे 3 मेन प्रकार आहे. पहिला वन आहे फिजिकल अँटागोनिझम. फिजिकल अँटागोनिझम म्हणजे काय, तर जेव्हा 2 ड्रग्स ऍक्ट डिफरंट रिसेप्टर बट प्रोड्यूस अपोजिट फिजिओलॉजिकल इफेक्ट. ठीक आहे. जेव्हा 2 ड्रग वेगवेगळ्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो बट अपोजिट ऍक्टिव्हिटी शो करतात, ते झाले फिजिकल. देन सेकंड वन आहे फार्माकोलॉजिकल अँटागोनिझम. म्हणजे काय, बोथ द ड्रग ऍक्ट ऑन सेम रिसेप्टर. म्हणजे दोन्ही ड्रग एकाच रिसेप्टरवरती ऍक्ट होणार. वन इज अ अगोनिस्ट म्हणजे एक ऍक्टिव्हेट करणार, अँड अनदर इज अ अँटागोनिस्ट म्हणजे एक ब्लॉक करणार, म्हणजे त्याला बॅलन्स करणार. ही झाली फार्माकोलॉजिकल अँटागोनिस्ट. केमिकल अँटागोनिस्ट म्हणजे काय, तर ड्रग रिएक्ट केमिकली विथ इच अदर अँड न्यूट्रलाइज. ठीक आहे. लाईक ऍसिड बेस रिएक्ट होतो तेव्हा काय न्यूट्रलाइज होतो. हा इकडनं अपोज करताय, हा इकडनं ऍक्टिव्हेट करताय, रिस्पॉन्स काय न्यूट्रल असणार आहे. दॅट वन इज अ केमिकल अँटागोनिस्ट. ठीक आहे. आणि यस गाईज, आता बघायचे आहे फॅक्टर्स. आता एवढे सगळे रिसेप्टर आणि ड्रगचं इंटरॅक्शन, व्हेरियस बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला मिळतं. असे कुठले फॅक्टर आहे जे यावरती ड्रगचं ऍक्शन मॉडिफाय करू शकतो, तर फर्स्ट आहे एज. यस, इन्फंट आणि एल्डरली पर्सनमध्ये एज गॅप आहे, तर प्रत्येकाच्या एजवरती प्रत्येक ड्रग हा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शो करतो. ठीक आहे. अगेन बॉडी वेट. ठीक आहे. प्रत्येक बॉडी वेटनुसार हा ड्रगचा जो काही रिस्पॉन्स आहे तो चेंज होतो. जेंडर, येस ऑफकोर्स, मेलमध्ये ड्रग वेगळा रिस्पॉन्स शो करणार आहे, फिमेलमध्ये इट प्रोड्यूस अनदर रिस्पॉन्स. देन genetic, pharmacogenetics is also main important factor. Then pathological condition, liver किंवा किडनी डिसीज असणार, तर त्या पेशंटमध्ये ड्रग वेगवेगळे रिस्पॉन्स शो करतात. देन टॉलरन्स, टॅकॅफिलॅक्सिस हे सुद्धा अनदर फॅक्टर आहे. ड्रग इंटरॅक्शन, लाईक एखादा ड्रग कॉम्बिनेशन मध्ये दिलं तर तिथे चेंजेस होऊ शकतो, जसं आता आपण बघितलं. देन रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्लासिबो इफेक्ट. ठीक आहे. प्लासिबो इफेक्ट म्हणजे काय, ते एखादा शुडो ड्रग आपण देतो त्याला प्लासिबो इफेक्ट म्हणतो. ठीक आहे. सो येस गाईज, दिस इज द ऑल अबाउट. आज आपण काय बघितलं, तर युनिट नंबर 2 मधला जो हाफ पोर्शन होता, ज्यामध्ये बेसिक थिंग्स आपण बघितल्या. रिसेप्टार्स बघितले, कुठले रिसेप्टार आहे, कशा प्रकारे वर्क करतात, अँटागोनिस्ट काय आहे, अगोनिस्ट काय आहे, फार्माकोडायनॅमिक काय आहे, त्याचा प्रिन्सिपल काय आहे, कशा प्रकारे ते त्यांचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन शो करतो, इच अँड एव्हरीथिंग आपण डिटेलमध्ये बघितलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे सगळं लेक्चर झालं आहे, याची नोट्स प्रिपेअर करा, एकदा रिव्हिजन करा, कारण मल्टिपल रिव्हिजन तुम्हाला तुमच्या करिअरकडे घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. फक्त सेमिस्टरकडे पर्यंतच आपल्याला हा टॉपिक प्रिपेअर करायचा नाही आहे. तर यस, ऑफकोर्स आपल्याला पुढचं जे काही बी फार्मसी नंतर लाईफ आहे ते सुद्धा आपल्याला इझियर बनवायचं आहे. सो यस गाईज, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर टू ऑल ऑफ अस. अगेन वारंवार रिव्हिजन करत जा, आणि मी तर म्हणणार की आता तुमचा युनिट नंबर 2 स्टार्ट झालाय, एकदा युनिट नंबर 1 वरती अगेन रिव्हिजन करा. ठीक आहे. नोट्स तुम्हाला अवेलेबल केला जाणार. सो जस्ट डोंट यू वरी, ॲटलिस्ट वीकमधनं एकदा तरी तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चनिंग वरती रिव्हिजन करा. ठीक आहे. सो येस गाईज, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यामध्ये आपण जो युनिट नंबर 2चा सेकंड पोर्शन आहे तो कम्प्लिटली कव्हर करणार आहे. सो येस गाईज, टिल देन बाय बाय, टेक केअर.